ओपनिंग पेयर सलामीची आघाडीची मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। एका बाजूला रन मशीन ऑफ बीरवाडी अर्थातच चेतन आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसऱ्या बाजूला PSI मंजित आपल्याला पाहायला मिळतील। नवविर्वाचित PSI पदी नियुक्ती झालेले मंजित आपण पाहणार आहोत ॲज अ ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। याच्यासाठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड व्हावा, नक्की कुठल्या संघाचा दिवस गोड होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल। असं म्हटलं जातं की हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठला संघ मानाचा करंडक स्वतःच्या गावामध्ये नेईल आणि कुठला संघ इथून मात्र चॅम्पियनशिपचा हकदार बनेल, मेगा फायनलच्या मॅचचा मानकरी ठरेल, येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कळून जाईल। लेट्स प्ले गेम ऑन, ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन फुल टॉस चेंडू होता, अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मात्र स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली होती आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती, थेंबे थेंबे तैसाच आहे, अगदी त्याप्रमाणे सिंगल डबलला इथं प्राधान्य देणं गरजेचं आहे। एकदा धाव फलकावरती पाहायला मिळेल। ओव्हर नंबर पहिली मैदानामध्ये सुरू आहे। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 चा हा थरार आपण पाहताय। निश्चितच ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, चॅम्पियनच्या ज्या ट्रॉफी आपण पाहताय आदरणीय मयूरदादा घागस, युवराजजी गिरा अर्थातच MG बियर शॉप यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालेले आहेत। मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत, आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मॅच चालू आहे, मेगा फायनलची मॅच, गेम ऑन। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय। म्हटलं जातं की एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड, प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोना नसते, अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार षटकार मारायला जाल तर डॉट बॉल देखील येतात, कारण परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात त्यांचं उत्तर तुम्ही तसं दिलं तरच तुम्हाला मार्क मिळतात, अन्यथा शून्याचा भोपळा होतो। इथे तेच पाहायला मिळतो। खेचून मारायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर नाहीये, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय, क्षेत्ररक्षक येतो डीप मधून, मिड विकेटला थोडीशी फंबलनेस पाहायला मिळतीये। 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट। लाहे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य अनेक मान्यवरांचं आम्हाला सातत्यानं लाभतंय। आपल्या सर्वांना मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं आदरणीय सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं। त्यांचे चिरंजीव आदरणीय वेदनबाई भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। निश्चितच आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय, चेतन 4 षटकांचा पाहायला मिळतोय। यावेळी जर पाहायला गेलं तर मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय, अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न होता, खेचून मारायचा प्रयत्न, अगदी त्याप्रमाणे स्ट्रोक यायचा प्रयत्न होता, कंप्लीट केली जाते सिंगल 5 धावा फलकावरती। 4 षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळेल, 4 षटकांचं उत्तरार्ध पाहायला मिळेल। इथून स्वतःच्या नावाभोवती वलय जो खेळाडू निर्माण करेल त्याचा संघ मात्र विजयी होईल, मात्र कुठला तो संघ असेल येणाऱ्या 8 षटकांमध्ये आपल्याला कळून जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय प्रवीण, ज्या प्रवीणने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली। खेचून मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर, मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, चॅलेंज करण्यात आलेला आहे। एकंदरीत 5 धाव फलकावर व्यक्तिमत्व आणि वाईटच्या मदतीने टीमची टोटल 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली, 6 रन। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, स्वतःवरती नाराज आहेत, मात्र PSI मंजित आपल्याला पाहायला मिळतील, ते स्वतःवरती नाराज आहेत,
कारण मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फुलर लाईनचा चेंडू होता, अँगल सोबत बाहेर जात होता. अशा परिस्थितीमध्ये जर बॅटचा फेस ऑफ साइडला ओपन केला असतं तर मात्र विकेट एरिया डीप मध्ये पाहायला मिळतोय. कमीत कमी 4 धावा मिळू शकल्या असत्या. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली बिनबाद 6 या आकड्यावरती 6 धावा. योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा सोहळा कव्हर केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष युट्यूबचं सहकार्य मिळालं. आदरणीय प्रशांतजी भोईर, उद्योजक कल्पेश कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा आदरणीय प्रशांतजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आई गावदे स्पोर्ट्स क्लब लाहेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तर एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाज आणि फलंदाजांसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार 3 विकेटसाठी एकंदरीत 3000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणारी यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे. पाहायला गेलं तर सुरुवात या षटकाची चांगली होती. स्वॅगने केले स्वागत, वेलकम टू दी ग्राउंड. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच के अंदर लढना सीख लो. इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये सन्माननीय मयूरजी चंदे साहेबांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. बॉलिंग मार्क वरती 12 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील पायावरती चेंडू होता आणि चेंडू अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. काय कॅच घेतली आहे, व्हॉट अ ग्रेट कॅच. एका हातामध्ये चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हातामध्ये चिपकला आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. षटकार चेक करा. तर दुर्गेशी चौधरी साहेबांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे बॅक टू बॅक 3 षटकार जर कोणी ठोकले तर त्याला 12 ते 15,000 आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. हे फक्त लाहे मध्ये होऊ शकतो, कारण न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सिक्सर किंग, षटकारांचा बादशाह आणि बाहुबली ऑफ बीरवाडी म्हणून ज्याची ओळख आहे असं योगेश भेरे आपण पाहतोय आउट असणारे. लाहे प्रीमियर लीग मंचावरती असणारी मान्यवरांची मांदियाळी ही आयोजकांची खरी श्रीमंती असते. मंचावरती आपण पाहताय मयूरदादा चंदे, उद्योजक आसनगाव, बंटी प्रशांतजी भोईर सर, त्याचबरोबर विजयजी खंबाळकर सर, दुर्गेशजी भोईर, प्रकाशजी भेरे, माधवजी भेरे, संतोषजी भोईर, श्रेयसदादा वेखंडे, अरुणजी खंबाळकर, सचिनजी भोईर, विठ्ठलजी धापटे, त्याचबरोबर तुकारामजी वड, सागरजी भोईर, मयूरजी घागस, युवराजजी गिरा, ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मैदानावरती सुद्धा द्वंद्व चालू आहे.
वेळेला ज्या वेळेला मेगा फायनलचा टाइम येतो त्यावेळेला मान्यवरांची उपस्थिती सुद्धा असते। निश्चितच सर्व प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू। या ठिकाणी अजून एक झटका मिळालाय। संघ संकटात सापडत असताना बॅटिंग करणारी टीम बिरवाडी। षटकार किंग म्हणून मी या खेळाडूची ओळख दाखवली होती। 8 मॅचेस मध्ये कमीत कमी 1 ते 2 षटकार या खेळाडूने मारले होते। पॉकेट साइज डायनामाइट म्हणून या खेळाडूची ओळख होती। मात्र पहिली मॅच मेगा फायनल मध्ये या खेळाडूने एकही षटकार मारला नाहीये। आता याचं काय येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला कळून जाईल। न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, तुषार पाहायला मिळतात। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दुसरी सुरू आहे। 12 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो श्री गणेश बिरवाडी। मात्र मी म्हणेल तुषार हे नाव तरी कुठे छोटं आहे, त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्याच्याकडे पोटेन्शियल आहे। गोलंदाज सीआर यावेळेस पुन्हा मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतो त्याच्या आवाक्याच्या दूर। 1 धाव झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी धावाधाव, धावेंसाठी पळापळ, साच बाच और ताज 3 धावा कंप्लीट होतील। टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती। नवीन फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतोय, 4थ्या क्रमांकावरती येतोय। कुछ देर की खामोशी और फिर शोर आएगा, अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था लेकिन हमारा तो दौर आएगा। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला हेच सांगावं लागेल। आणि आता जर पाहायला गेलं तर श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून आपण पाहतो बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। आणि इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय। डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात, कॅच कंप्लीट होतीये। फ्लाइंग टू द एयर अँड ड्रॉप इनटू द फिंगर। 1 मोर विकेट डाउन, 3rd विकेट गॉन ऑन द रन 15। दोन षटकांची समाप्ती होती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। थोडीशी असफलता मिळाली आहे सध्याच्या स्थितीला श्री गणेश बिरवाडी या संघाला। मात्र त्यांना सांगेल फक्त इतकंच की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो। जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दगडाला देखील हातोड्याचे गाव सहन करावे लागतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये देव पण येतो। मग परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वतःच्या संघाचे तारणहार बनले तर तुम्ही तुमच्या संघाचे विजयाचे शिल्पकार बनता। बॉलिंग मार्क वरती किशोर आपल्याला पाहायला मिळतील। ओव्हर नंबर पहिली संघाच्या बाजूने 3री ओव्हर घेऊन तयार आहेत। यावेळेस 22 स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि क्षेत्ररक्षक देखील बीट होत असताना पाहायला मिळतात। स्पर्धा आपण पाहताय लाहे प्रीमियर लीग आज यशाच्या उच्च शिखरावरती जात असताना ज्या व्यक्तिमत्वाचं मोलाचं सहकार्य आपल्याला सातत्यानं लाभलं, आम्हा सर्वांच्या पाठीशी सतत उभं राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय सचिनदादा भोईर, ग्रामपंचायत सदस्य लाहे आदरणीय सचिनदादा भोईर। मित्रांनो, काळ्या रात्रीला तुम्ही हाक मारा, तुमच्या हाकेला साथ देणारं व्यक्तिमत्व ज्या ज्या वेळेला तुम्ही बोलवाल त्या त्या वेळेला नक्कीच तुम्ही हाक मारा। निश्चितच प्रत्येक वेळेला तुम्हाला पाणी लागू द्या, मैदानासाठी जेसीबी लागू द्या, तुम्ही केव्हाही सांगा। आम्हा सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व आणि हे ग्राउंड सजवताना आणि ग्राउंड बनवताना मोलाचं सहकार्य ज्यांचं आम्हाला लाभलं, आदरणीय सचिनदादा भोईर ग्रामपंचायत सदस्य लाहे तथा दिलीपदादा वाघ ग्रामपंचायत सदस्य लाहे टी शर्ट स्पॉन्सर, ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे म्हणून ही स्पर्धा चालली आहे। मित्रांनो, या सर्व लाडक्या मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। यावेळेस अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडू सीमारेषा पलीकडे ऋतिक वेखंडेचा तडाखा, बिरवाडी गावाचा ब्रँड चौकार येतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, 21 धावा। यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय, टप्पा पडलाय आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर कोण अलग दृष्टिकोन तोच। धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो बेड़ा होगा पार। 16 युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केला जातोय। योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण कंपनी आज काम करतेय। पहिल्या दिवसापासून ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, युट्यूबचं सौजन्य तथा टी शर्ट स्पॉन्सर आणि ही लहान लहान मुलं जी आपण पाहताय, प्रत्येक मुलासाठी टी शर्ट स्पॉन्सर ज्यांनी अगदी सडळ हाताने आपल्याला केलं, आदरणीय प्रशांतजी भोईर
प्रोप्रायटर कल्पेश कॉर्पोरेशन कंपनीचे सर्व आदरणीय प्रशांतजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी काही क्षणामध्ये आपल्याला मान्यवर मंडळी जोडली जाते. गटनेते तथा भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बंडूदादा नार्वेकर तथा शहापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भास्करदादा जाधव यांचं थोड्याच वेळा शुभागमन होत आहे. निश्चितच मंचावरती असणारी मंडळी, मंचावरती असणारी पाहुणे ही खरी आयोजकांची श्रीमंती असते मित्रांनो. आणि निश्चितच आलेल्या सर्व मान्यवरांचा लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिथून 45 ते 50 धावा एक असं टोटल असेल. ज्यावेळेस दमछाक एकता कसारा टीम दुसऱ्या इनिंग मध्ये येईल त्यावेळेस त्यांच्यासाठी थोडस डोकेदुखी होईल. इथे आपण पाहतोय ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तिसरी 3 षटकांची समाप्ती. 9च्या सरासरीने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. विशेष आभार आम्ही एका व्यक्तिमत्वाचं सुद्धा व्यक्त करू. मित्रांनो, प्रत्येक मॅच इथं आपण पाहताय सकाळच्या 17 पासून ऊन वाढलंय आणि उन्हाची काही थंड करण्याचं काम ज्यांनी केलं. प्रत्येक सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय ज्या वेळेला मिळाली, प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅच साठी एक 2.5 लिटरचं कोल्ड्रिंक थंडगार आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय संतोषजी भोईर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर श्रेयसदादा वेखंडे या परिसराचा तरुण बुलंद आवाज, आपण काळ्या रात्रीला हाक मारा आपल्या सर्वांसाठी नेहमीच असतात. निश्चितच संपूर्ण तालुकाभर जिल्हाभर आम्ही काम करतो. प्रत्येक मैदानावरती ज्या ज्या वेळेला मेगा फायनलची मॅच येते त्यावेळेला श्रेयसदादा वेखंडे यांची उपस्थिती निश्चितच त्यांच्या कार्याची प्रचिती देऊन जाते. आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आपलं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. ओ टू कॉम्बॉक्स 3 षटकांची समाप्ती. 27 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुषार आणि ऋतिक ही जोडी खेपट्टीवरती पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. पार पर गेंद मतलब बाउंड्री की सैर पर गेंद. चेंडू सीमा पार पॅरलल टू दी ग्राउंड. ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू करतोय हवाई सफर पॅरलल टू दी ग्राउंड. षटकार पाहायला मिळतोय. 6 धाव्यांची मोहर या फटक्यावरती होती. 33 धावा नेल्सन आकडा आपण पाहू शकतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केलं तर अप्रतिम अशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंग मध्ये एकता कसारा संघासाठी एक 45 ते 50 धाव्यांचं टार्गेट मोठं असेल, कारण दमट वातावरण पाहायला मिळेल. बॅड लाईटचं इम्पॅक्ट, चेजिंगचं प्रेशर आणि मेगा फायनलचं दडपण ही सर्व फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतीलच. इथे आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. मॅचचं रिदम मोडायचं नाहीये. रिक्वेस्ट असेल मॅचचं रिदम असो मात्र तोडायचं नाहीये. तर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम. स्पर्धा आपण पाहताय लाहे प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ लाहे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग मेगा फायनलच्या या क्षणाला आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन निश्चितच आपण सर्वांनी प्रेमानं निमंत्रण दिलं आणि आपल्या प्रेमाचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आणि ज्यांची उपस्थिती यावेळी प्रार्थनीय होती. आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या मंचावरती मान्यवर उपस्थित होत आहेत. आदरणीय बंडूदादा नार्वेकर अर्थातच गटनेते भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका तथा शहापूर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करदादा जाधव मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओर टू कॉम्बॉक्स ज्या ठिकाणी मेगा फायनलची मॅच चालू आहे
बिग फाईट मुकाबला. पहिल्या चेंडूवरती षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तुषारच्या बॅट मधून तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. बिरवाडी गावाचं ब्रँड आणि त्यावरती 6 धावेंची मोहर होती. 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 मोठे फटके 45 ते 50 धावा आणि सामन्याला मजा येईल. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. फलंदाज बीट, एसटी रक्षक देखील बीट आणि चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. मात्र बॅटकट आहे की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं. 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. फुकट ते पौष्टिक ज्याप्रमाणे धावा येतील इथे येणं गरजेचं आहे. 34 धावा धाव फलकावरती. बाक्सकर सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 34 षटक सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. अजून एक क्या बात आहे. वा रे वा. गेंद सीमा पार. 6 धावा. पुल केलेला स्ट्रोक आणि पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट. चेंडू सीमा पार. तुषारच्या बॅट मधून 1 मोर बिग हिट. षटकार. मी म्हटलं होतं की असं म्हटलं जातं पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. अरे वादा असं काय तिथे येतात आणि जातात. मात्र मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. समोर जर पाहायला गेला साथीदार विकेट वरती विकेट पडत होते. डॉट बॉल वर डॉट बॉल येत होते. मात्र संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे. अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार मी बनेल आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती टाकणे सोपी गोष्ट आहे. मात्र स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती पार करणं ही अवघड गोष्ट आहे. तीच करत असताना पाहायला मिळतात. 40 धावा धाव फलकावरती. अजून एक क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. तुषारच्या बॅट मधून येतोय. अजून एक षटकार. आलेल्या सर्व पाहुण्यांचं निश्चितच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ असताना तुषार खाडेच्या बॅट मधून षटकार येत आहेत. आपण मंचावरती पाहताय. आपण सर्वांनी विनंती केली, मान दिला आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. तर 2 चेंडूंवर 2 षटकार लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या चेंडूवरती जर षटकार लागला तर एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज, श्रेयसदादा वेकंडे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 48 धावा धावफलकावरती. आता मी म्हणेल एक मोठा फटका आला ना तर या मॅच मध्ये 70-30 अशी मॅच पाहायला मिळेल. 70% बिरवाडी संघाच्या बाजूने मॅच जाऊ शकेल. कारण बिरवाडी संघाकडे बॉलिंग लाईनअप आहे. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्ट, चेजिंगचं प्रेशर, मेगा फायनलचं दडपण आणि त्यानंतर दमट वातावरण हे फॅक्टर इम्पॉर्टंट असेल. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. थँक्यू सो मच. मेगा फायनलच्या मॅच साठी सलगच्या 3 षटकारासाठी प्रशांतजी भोईर अर्थातच बंटी भोईर यांच्याकडनं 3333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. निश्चितच मंचावरती बंडूदादा नार्वेकर, नगरसेवक तथा गटनेते भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका तथा भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष आदरणीय भास्करदादा जाधव लाहेकरांच्या प्रेमासाठी आणि लाहे ग्रामस्थांच्या प्रेमासाठी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण सर्वांनी प्रेमानं निमंत्रण दिलं आणि आपलं निमंत्रण स्वीकारून ही मान्यवर मंडळी आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 54 धावा धावफलकावरती आणि 55 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. एकता कसारा टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. आज जर आपण पाहिलं तर क्रिकेट आपल्याला श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचं देखील मनापासून आभार.
तर श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. 54 धावा धावफलकावरती 55 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. मी म्हणत होतो क्रिकेट आज गल्लीमध्ये, क्रिकेट आज दिल्लीमध्ये, क्रिकेट आज जर पाहिलं तर गावामध्ये, क्रिकेट आज शहरामध्ये, आणि जर पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं भारत सुखी समृद्ध असा देश ज्याला शौर्याचा पराक्रमाचा वारसा, असंख्य धर्म जात पंथ भाषा आणि प्रांत असं असलं तरी एकत्र गोविंदाने राहणाऱ्यांचा देश, आणि त्या देशाला एकत्रित करायचं काम कुठल्या खेळाने केलंय तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि अशा क्रिकेटची व्याख्या म्हणजे अफाट आयुष्य मैदानी तू एशी विओवी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी मागे टपले एसी रक्षक तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चकवशील तर मी येला तुझला दाव चतुर आणि सावध तोची इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा हुकला आणि थांबला तो मात्र संपला. आसनगाव गावचे लाडके उद्योजक आदरणीय प्रमोददादा घरत मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय प्रमोददादा घरत उद्योजक आसनगाव साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच ग्रामपंचायत लाहेचे विद्यमान सदस्य आदरणीय विश्वासदादा भडांगे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ते क्रमांकाचं रोख पारितोषिक या ठिकाणी मिळालंय, तथा त्यांच्या समवेत ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 2.5 लिटरचं कोल्ड्रिंकचं ज्यांनी वितरण केलं प्रत्येक मॅच मध्ये आदरणीय संतोषदादा भोईर यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तर एकता कसारा टीम साठी देखील सुवर्ण संधी असेल. सन्माननीय एसएल फाउंडेशनचे संस्थापक सुनीलभाई लकडे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारांसाठी 3,333 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान के साथ से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. 55 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय, मात्र 55 धावा बनतील की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. तर एकता कसारा संघासाठी अजून एक सुवर्ण संधी. मयूरजी चंदेम आसनगाव गावातील उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज. तर दुर्गेशी चौधरी यांच्या माध्यमातून देखील एकता कसारा टीम साठी बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती तयार. तर स्ट्रायकर एंड वरती बबलू, नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती है आणि जाऊन पोहोचली है 1 या आकड्यावरती. बुन से गागर भर सकता है लेकिन सागर आपको अगर भरना है तो बारिश लाने पडेगी. सिंगल डबल ने तुम्ही धावसंख्येमध्ये पुढे जाऊ शकाल, मात्र ही धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. मानसिक दडपण तुमचं कमी करायचे, समोरच्या संघावरती स्वतःची वलय निर्माण करायची आहे, तर इथे चौकार आणि षटकार ते मात्र मारावे लागतील. मात्र कुठला खेळाडू संघाचा तारणहार बनेल हे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. कारण म्हटलं जातं की 72 से 72 तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटे पत्थर शीशों से अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला महत्व आहे. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय फिल्डिंग थोडीशी खराब होती. तुषार यांच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचली आहे 2 वर. श्रेयसदादा वेखंडे उद्योजक समाजसेवक अँड डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आयव्या जेल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यामुळे आतापर्यंत खेळाडूंना संधी मिळत होती, मात्र आता प्रेक्षकांना देखील संधी मिळेल. मात्र प्रेक्षकांनी जी पट्टी आहे त्याच्या बाहेर कॅच पकडायची आहे, नाही तर तुम्ही आत याल. त्यामुळे रिक्वेस्ट असेल बाहेर कॅच पकडा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, मात्र चौकार की षटकार हे पाहावं लागेल. येस, चेंडू जाईल सीमारेषा पार. रन मिलेंगे 4.
तभी तो कसारा टीम का होगा बेडा पार. चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या 3 चेंडूंवरती 2 सिंगल आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. इथे प्रत्येक षटकामध्ये मानसिक दडपण तुमच्यावरती वाढलं जाईल. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदेही आपल्याला पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो की पाहुण्यांचं येणे हे फक्त येणं नाहीये, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं हे सुंदर लेणं आहे. प्रत्येक मान्यवराचा शब्द सुमनाने असे मात्र स्वागत असेल. गोलंदाज आविष्कार पुन्हा एकदा तयार होतोय. बॅक टू बॅक 2 सिंगल आले. तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. टीमची टोटल 6 वरती. मोमेंटम थोडंसं शिफ्ट व्हायला लागलंय. ग्राफ थोडासा बदलायला लागलाय. यावेळेस देखील कॅचची संधी. डाऊन दी बॉल येतोय. फिल्डर कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना पहिला झटका 6 आकड्यावरती. एकटा कसारा टीमला. मॅच मध्ये टर्न येईल का, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. ज्याप्रमाणे एका मैदानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, एका स्पर्धेमध्ये 2 चॅम्पियन संघ देखील राहू शकत नाहीयेत. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं आम्ही सातत्याने म्हणतो. क्रिकेट या अनिश्चितताओं का खेल है जहाँ पे हर प्रेडिक्शन फेल है. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. राजाचं रंकाचं राजा व्हायला इथे वेळ लागत नाही. आज तुम्ही अर्शवर आहात तर उद्या तुम्ही फर्शवर जाल. मात्र क्रिकेटच्या पटलावरती मी म्हणेल जो मेहनत करतो तो मात्र यशस्वी होतो. कारण आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान, संघर्ष आणि संघर्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. मात्र संघर्ष जर तुमचा प्रामाणिक असेल तर यशाला देखील तुमच्याशिवाय पर्याय नाहीये. इथे संघर्ष पाहायला मिळतोय एकता कसारा टीमचं आणि संघर्ष पाहायला मिळतोय श्री गणेश बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. मात्र एकच संघ मानाचा मानकरी ठरेल. मात्र कुठला तो संघ असेल येणाऱ्या वे मध्ये आपल्याला कळून जाईल. येणारे 20 चेंडू, एकूण 50 धावेंची गरज. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज संदीप तर दुसऱ्या बाजूला प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. थोडस स्पीडअप करायचे कसारा टीम, कारण तुम्हाला इथे बॅटिंग करायची आहे. स्वतःसाठी थोडस स्पीडअप करा. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील मिसटॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय ऋतिक पवार. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट पाहायला मिळतील आणि जल्लोष पाहायला मिळतोय संपूर्ण श्री गणेश बिरवाडी संघामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका 6 आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. थोडस एकटा कसारा संघ बॅकफुट वरती आहे. मात्र असं म्हटलं जातं कि मत पूछो कि मेरी मंजिल क्या है, अभी तो मैंने सफर का इरादा किया है. हौसला है कुछ कर दिखाने का जिंदगी में कुछ, इसलिए तो मैंने किसी और से नहीं बल्कि अपने आप से वादा किया है. इथे जर पाहायला गेलं तर स्वतःवरती विश्वास दाखवा लागेल फलंदाजाला. जर मॅच बॅटिंग करत असताना जिंकून द्यायची तर स्वतःवरती विश्वास दाखवायला लागेल गोलंदाजाला. फिल्डरला देखील जर फिल्डिंग करत असताना तुम्हाला मॅच इथे विजय करून द्यायची तर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. किशोर येतो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो. मात्र हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना धावफलकावरती 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज आविष्कार गोलंदाजी करतोय आणि नक्कीच आपण पाहाल तर विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम श्री गणेश बिरवाडी. मेगा फायनलची मॅच यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कव्हर स्वीपर बाउंड्रीला पार करत असताना हा संघर्षाचा शंखनाद. चेंडू सीमा पार. चौकार.
55 धावांचं टार्गेट इथं ठेवलंय. 55 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती एकता कसारा हा खेळतोय. 55 रन्स टू विन. पहिल्या षटकाचा खेळ इथं पाहायला मिळाला. धावफलकावरती जोडल्या त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा आणि इथं निश्चितच दोनही संघासाठी सामना ऑन पाहायला मिळतोय. 55 धावांपर्यंत पोहोचायचंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. मेगा फायनलचा हा दिवस याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस गोड होत असताना लाहे प्रीमियर लीगचा आणि लाहे ग्रामस्थांचा तथा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचा विजय होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यशाच्या शिखरावरती स्पर्धा जातीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणारी स्पर्धा. अर्थातच भाऊ फडणेसर आणि संपूर्ण त्यांच्या आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक करावं लागेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डामडावलामध्ये पार पडणारा हा सोहळा आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं चालू होतंय. गोलंदाज उत्कर्ष गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उत्कर्ष भेरे ज्या उत्कर्षानं खऱ्या अर्थानं आज श्री गणेश बिरवाडी संघाचं उत्कर्ष केला. ज्यानं सकाळी 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना गोल्डन सिक्सर ज्यानं मारला आणि बिरवाडी संघाला विजय ज्यानं मिळवून दिला तो उत्कर्ष भेरे इथं पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती चेंडू चांगला आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना बॅट्समन रिव्ह्यू ओके चेक करायचंय. आपण चेक करतोय. वाईड बॉल. थर्ड अंपायर कॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा वाईड बॉल आहे. एक अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 11 वरती. उत्कर्ष बॉलिंग मार्क वरती तयार आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती प्रवीण लेफ्टी बॅटर आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आवाक्याच्या दूर चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार येतोय. गरज होती आणि ही गरज इथं भागवली जाते. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला इथं गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड वरती जर तुम्ही पाहिलं तर 17 धावा इथं पाहायला मिळतील. षटक पहिलं संपलं त्यावेळेला 10 धावा होत्या. असं वाटलं होतं की इथं संघर्ष फार मोठा आहे बॅटिंग करणाऱ्या एकता कसारा संघासाठी. मात्र प्रवीणचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये त्याच्यासाठी कुठलीही धावसंख्या मित्रांनो मोठी नाही. अशा पद्धतीने विध्वंसक बॅटिंग मैदानावर पेश करत असताना प्रवीण घोडे लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज संघासाठी सुरुवातीला येतो आणि शेवटपर्यंत किल्ला लढवतो. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका अप्रतिम पाहायला मिळतो. आमच्या व्यासपीठाला दिली जाते सलामी आणि एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. लॉंग ऑफला क्लिअर करा. डाऊन दी ग्राउंड ओ द फिल्डर हेड. चौकार आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत प्रवीण मैदानाच्या आतमध्ये एकता कसारा संघ तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पाहायला मिळेल. इथे बिरवाडी आणि विजयाच्या मध्ये जर कुठला मेन खेळाडू असेल तर त्याचं नाव आहे प्रवीण. प्रवीणने मागच्या मॅच मध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. पुन्हा एकदा तयार प्रवीण घोडे. सकाळच्या सत्रात आपण पाहताय अतिशय चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यानं केली. सलगचे 3 षटकार त्यानं ठोकले. निश्चितच आज आपण पाहाल तर भरपूर खोऱ्यानं धावा ओढतोय. सिंगल आली आहे धावफलकावरती तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा नेल्सन फिगर 22 वरती 2 गडी बाद धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 10 होत्या. त्यानंतर हे षटक चालू झालंय. 3 चेंडू फेकलेत आणि निश्चित आपण पाहाल तर तब्बल 12 धावा इथं खर्च केल्यात. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. 15 चेंडू 33 धावा समीकरण जर तुम्ही पाहाल तर अजूनही हे समीकरण दोन्ही संघासाठी निश्चितच आश्वस्त करणारं पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज उत्कर्ष गोलंदाजी करतोय. उत्कर्ष बेरे मॅन विथ गोल्डन आर्म. जिम्मेदारी त्याच्यावरती सोपावली आहे. राईट अमोर द विकेट. चेंडू चांगला राहिलाय. अपील करतायत. मोठी अपील. लाऊड अपील. बॅटची एज आणि विकेटच्या मागे झेल टिपली जाते. अजून एक फलंदाज माघारी पाठवला जाईल. एकता कसारा संघाला लागलेला हादरा. फलंदाज बाद. बावीस धावा
3 फलंदाज बाद, 22 धावा धावफलकावरती. उत्कर्ष गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्यांनी फेकले, जरूर 12 धावा खर्च केल्या, मात्र महत्वाची विकेट इथं अर्जित केली आहे. फलंदाज बाद होतोय. सर जर पाहायला गेलं तर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर एंड वरती. अजूनही या मॅचचा बिरवाडी संघाचा जो ट्रम्प गोलंदाज आहे ऋतिक पवार, त्याची देखील 1 ओव्हर शिल्लक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आय थिंक ऋतिक गोलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तो बॅटल देखील रंगतदार होईल, कारण ऋतिकने चांगली कामगिरी केली तर बिरवाडी संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो, मात्र प्रवीणने चांगली कामगिरी केली तर एकटा कसारा संघ फ्रंट फूट वरती येईल. नक्कीच नक्कीच. ज्या वेळेला समोरच्या टीमचा हुकमी खेळाडू समोर आहे आणि निश्चितच इकडनं जर आपण ऋतिकची गोलंदाजी पाहिली तर एक चांगलं बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. इथं चांगला चेंडू, आता सुद्धा अपील करतायत पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे का हा प्रश्न आहे आणि पंचांनी निश्चितच एकमेकांमध्ये कन्सल्टिंग करायचं ठरवलंय. चर्चा करतील, आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, मात्र इथं भेदक आणि तिखट मारा करत असताना बेरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना उत्कर्षला आपण पाहत आहे. नॉट आउट. दोन्ही पंचांनी या ठिकाणी मीटिंग केली, कन्सल्टिंग घेतलं आणि निश्चितच सांगतायत बॅट्समन सेफ, मात्र हा निर्धाव चेंडू एक वार आणि एक घाव बॅटिंग करणाऱ्या एकता कसारा संघावरती करताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. मेगा फायनलची मॅच, चुरशीचा सामना, काटेकी टक्कर, बिग फाईट द्वंद्व मैदानावरती. स्ट्राईक वरती एकनाथ. उत्कर्षचा हा चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर, बचाव करत असताना हलक्या हाताने प्लेस केलं, त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं आणि निश्चितच आपण पाहताय एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत. 2 षटकं संपतायत, 2 षटकांचा अंत झालाय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर नजर मारली तर पाहायला मिळतायत त्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आणि त्यांच्या सोबतीला एकनाथ आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूवरती जी सिंगल निघली ना सर, मी म्हणेल बिरवाडी संघ देखील खुश असेल, कारण नॉन स्ट्रायकर एंड वरती तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला प्रवीण पाहायला मिळेल. ज्या प्रवीणने अप्रतिम फटकेबाजी केली असा प्रवीण नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ, जो मात्र आपल्याला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. मॅचचा फेज सोडायचं नाहीये. 32 धावेची अजूनही गरज. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज पाहायला मिळते. मॅच मध्ये कलाटणी येऊ शकेल, मॅच मध्ये टर्न येऊ शकेल, मॅच मध्ये ट्विस्ट तो देखील येऊ शकेल, मात्र कुठला खेळाडू ते आणेल येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. श्री गणेश बिरवाडी टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची, कारण अंधाराचं सावट मैदानावरती पडायला लागलंय आणि अशा परिस्थितीमध्ये बॅड लाईटचे इम्पॅक्ट कोणावरती देखील पडलं नाही पाहिजे. याच बॅटलचा मी उल्लेख करत होतो. तिसऱ्या षटकामध्ये ऋतिक पवार येऊ शकतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पवार तिसऱ्या षटकामध्ये येतोय. या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून याची ओळख आहे आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर खर्डी कसारा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील ऍज अ आयकॉन तो खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सर हे षटक अतिशय महत्वाचं आहे, कारण आपण समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आहे. बॅटिंग करत असताना एकता कसारा संघाला मॅच जर जिंकायची असेल तर या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं. द लिजेंड एकनाथ डगळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतील. निश्चितच इथं स्ट्राईक कशा पद्धतीने केला जाईल की बिरवाडीकरांचा हा ऋतिक मैदानावरती स्ट्राईक करताना पाहायला मिळेल. चांगलं बॅटल तुम्ही पाहू शकाल. युवा यंगस्टर आणि निश्चितच युवा यंगिस्तान जोश आपल्याला इथून या बाजूने पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना लेफ्ट मोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती द लिजेंड एकनाथ डगळे. चांगला चेंडू, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. समोर पिच केलं, थोडासा बाहेर घेतला चेंडू. निश्चितच कदाचित बॅटची एज होती का हा प्रश्न आहे आणि या दरम्यान एक सिंगल धाव या गर्दीत पाहायला मिळतीये. एका धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकेल ते 24 या आकड्यावरती. 11 चेंडू शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 31 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल असं मात्र रंगत असताना पाहायला मिळेल, कारण जर पाहायला गेलं प्रवीण देखील लेफ्टी बॅटर आहे, दुसऱ्या बाजूला ऋतिक पवार तो देखील लेफ्टी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये बॅटल इक्वल आपल्याला पाहायला मिळेल, मात्र कुठला खेळाडू स्वतःच्या संघाचा तारणार बनेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. नक्कीच आपण पाहताय यावेळेस स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेला. बिरवाडीकरांसाठी
अतिशय महत्वाची मॅच आहे. निश्चितच श्रेयसदादा वेखंडे मंचावरनं मॅच पाहतायत. कदाचित एक महत्वाची मीटिंग त्यांची होती, ते जाणार होते, मात्र मेगा फायनलची मॅच पूर्ण पाहूनच जाणार. कुठलाही माणूस असू दे मित्रांनो, तुम्ही परदेशात जरी असाल तरी गावचा संघ ज्या वेळेला मैदानावरती मॅच खेळतो त्यावेळेला आपण जिथून जिथून जागा मिळेल, जसं जसं सोर्स उपलब्ध होईल तशी त्या मॅचचा आनंद घेत असतो. निश्चितच बिरवाडीकर संपूर्ण ही मॅच पाहत असतील, तथा आपण पाहताय तर कसाऱ्याची संपूर्ण मंडळी मॅच पाहत असेल. मेगा फायनलची मॅच खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे. शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूला अडवलं, सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. इथं काय घडलंय? मॅचची प्राइज विकेट मिळतीये आणि खऱ्या अर्थानं प्राइज मिळालीये श्री गणेश बिरवाडी टीमला. गणपती बाप्पाचा आशीर्वाद. प्रवीण गोळे बाद. मॅचची जी गोल्डन विकेट होती, मी म्हणेल ती बाद होत असताना पाहायला मिळते धावबादच्या स्वरूपामध्ये. अशा परिस्थितीमध्ये प्रवीणने स्ट्राईक चेंज करणं गरजेचं होतं का? हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल सर. इथं प्रश्न विचारायचा कुणाला? हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा गदम था, मेरी किस्ती थी डूबी वहा जहां पाणी कम था. ज्या प्रवीणनं सकाळपासून तारलं, ज्या प्रवीणनं सकाळपासून सांभाळलं, ज्या प्रवीणनं सकाळपासून पालकत्व घेतलं होतं संपूर्ण टीमचं, त्या प्रवीणला मान खाली घालून मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मित्रांनो, मेगा फायनलची मॅच 2000 निश्चितच 19चा विश्वचषक जर तुम्हाला आठवत असेल, महेंद्रसिंग धोनीनं खांद्यावरती मदार संपूर्ण स्वीकारली भारतभराची. भारताची पालखी खांद्यावरती घेऊन जात असताना सेट आणि त्यानंतर रनआउट झाला. अखंड हिंदुस्थान रडला होता. मित्रांनो, इथं कसारेकर रडतील कदाचित. प्रवीणची विकेट गेलीये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं सर, तिसरं षटक या मॅचचं प्रतिबिंब असेल, कारण असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. सातत्याने काय घडू शकतो क्रिकेटच्या पटलावरती, आणि म्हणूनच मी सातत्याने उल्लेख करत असतो. 100 पानांचा कुठलाही जर पुस्तक असेल, 99 पानं वाचून तुम्ही 100व्या पानावरती काय हे मात्र सांगू शकत नाहीत. नक्कीच नक्कीच. महाराष्ट्राच्या राजकारणानंतर रंग बदलणारा सर्वात मोठा खेळ जर कुठला असेल तर क्रिकेटचा. या ठिकाणी आपण पाहत आहे गोलंदाज तयार. ऋतिक पवार जबरदस्त डिलिव्हरी, गुडले स्पॉट वरती पिच केलं. राईस घेत बाहेर निघतोय, कदाचित जास्त उंची, आणि बाहेर निघत असताना पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला मिळतोय व्हाईट बॉल. एका धावेची मदत येते, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकतं, ते जाऊन पोहोचेल 28 वरती. 28. निश्चितच 55 धावांचं टार्गेट. असं वाटलं होतं की टार्गेट अतिशय सहजगत्या पार केलं जाईल. प्रवीणचा विध्वंसक अंदाज ज्या पद्धतीने आपण पाहत होतो, असं वाटलं की 55 धावा सहजगत्या पार करतील. मात्र श्री गणेश बिरवाडी संघाचा तिखट आणि भेदक मारा या ठिकाणी विजयाच्या दिशेने चाललाय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डिस्टन्स स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. वन मोर विकेट डाऊन. ऋतिक वेखंडेच्या माध्यमातून झेल कंप्लीट होतीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सर, परवा दिवशी गोष्ट आहे, हा संघ खेळत होता. एका बाजूला ऋतिक पवार होता गोलंदाजी करत असताना, दुसऱ्या बाजूला ऋतिक वेखंडे होता. त्यावेळेस कॅचेस ड्रॉप झाले होते. मात्र आता मेगा फायनलच्या मॅच मध्ये कॅचेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. नक्कीच नक्कीच. आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की सामना गमावलाय. सुपर 8 मध्ये आल्यानंतर महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहताय तर दहिगाव विपक्ष मॅच चालू होती बिरवाडी, आणि सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 5 ची मॅच जाऊन टेपली होती. 1 चेंडू 5 धाबांवरती. निश्चितच 1 चेंडू 4 धाबांची गरज असताना उत्कर्ष भेरेनं जो षटकार ठोकला, तिथं वाईल्ड कार्ड एंट्री झाली, आणि खऱ्या अर्थानं श्री गणेश बिरवाडी संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवताना पाहायला मिळाला. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती. सर, सेम सिच्युएशन होती. मला आठवतोय, मी बिरवाडी प्रीमियर लीग कव्हर करत होतो. सेमीफायनलची मॅच दहिगाव विपक्ष. वेहूक अशी मॅच सुरू होती. एका चेंडू मध्ये 7 धाब्यांची गरज होती. सामना वेहूक संघाने जिंकला आणि त्यानंतर चॅम्पियनशिप जिंकली होती. इथे आपण पंचांनी घोषित केलेला आहे नो+1. एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. दुबते को तिनके का सहारा, दुबत्याला काठीचा आधार असं आपण म्हणू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मैदानावरती काय घडेल हे सांगणं कठीण असतं. मात्र ऋतिक पवार हा चेंडू कशा पद्धतीने हातातनं स्किड झाला निश्चितच विचार करत असेल. 7 चेंडू आणि इथून अजून विचार केला तर 25 धावांची आवश्यकता. विजयासाठी आपण पाहाल तर अजून 25 धावा बनवायच्या आहेत. बॅटची एज होती आणि त्यानंतर आपण पाहताय तर स्ट्राइक रोटेट होईल.
बॅट्समन प्रेम आणि विजय ही जोडी मैदानावरती. हार्ड हिटर फलंदाज प्रेम मैदानावरती स्ट्राईक एंड वरती येतोय. गोलंदाज ऋतिक पवार गोलंदाजी करत असताना षटकातला पुढचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सस्नेहाचं स्वागतम. याच दरम्यान अजयजी डोंगरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ग्रामपंचायत सदस्य आसनगाव सन्माननीय अजयजी डोंगरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. गोपाळदादा खट्टावे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक सन्माननीय गोपाळजी खट्टावे साहेबांची उपस्थिती. यस थोडासा वॉल्यूम कमी करा. फ्रीटचा इशारा. थँक्यू डीजे. फ्रीटचा चेंडू. बॅट्समन तयार. प्रेम ऋतिकचा हा चेंडू या ठिकाणी मिस टायमिंग. फ्रीटचा हा चेंडू नक्कीच झेल टिपलाय. मात्र इथं धोका होईल का हा प्रश्न आहे. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जे चालू होतं ते संपतंय आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 31 धावा. 31 धावा 31. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी इथून 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. मेगा फायनलची मॅच जिंकायची असेल तर इथून अभूतपूर्व कामगिरी करावी लागेल. क्षमता ठेवतोय प्रेम. प्रेमच्या बॅटवरती जर व्यवस्थित चेंडू आले तर नक्कीच बऱ्याचदा आपण सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहतोय आणि तशाच पद्धतीची बॅटिंग इथं करावी लागेल. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 24 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना टीम कसारा संघाला एकता कसारा विपक्ष श्री गणेश बिरवाडी अशी मॅच मैदानावरती. मेगा फायनलचा थरार आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली मॅच. लास्ट 6 बॉल आणि 24 धावांची गरज. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. इन्शा स्पोर्ट्स शिरो टीम आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे जसा सामना फिनिश होईल दोन्ही टीम्सनी लवकरात लवकर टॉस साठी यायचे. कॅप्टननी फक्त यायचं. आपण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी टॉस करणार आहोत. या गोष्टीची नोंद आपण करणार आहोत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. रामदास बॉलिंग मार्क वरती येणारे 5 चेंडू. विजयासाठी 24 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट येतोय. या ठिकाणी पाहताय गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा इथून खेळ शिल्लक बनवायचा आहे. 24 धावा. प्रेमवरती जिम्मेदारी स्वीकारली जाईल का. 4 षटकारांची गरज आहे. गरज पूर्ण करण्याच्या तयारीत बॅट फिरवली. मात्र अतिशय उच्च दर्जाची क्वालिटी गोलंदाजी मैदानावरती पेश करत असताना रामदासच्या माध्यमातून हा सिंगल धावेचा चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकलेत. केवळ एकच धाव आली आहे. इथून आपण पाहिलं तर अजूनही 23 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडूंवरती इथून 23 धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारणं बंधनकारक. विजयी स्ट्राइक एंड वरती विजयी पताका लावायची असेल तर प्रत्येक बॉलवरती षटकाराची गरज. या चेंडूवर प्रहार केलाय. पहिला षटकार आलाय का आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू ड्रॉप होतोय. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तुषार दादा अरे भाई करना क्या चाहते थे हेच कळलं नाही. अरे हरकत नाही. त्यांनीच इतके धावा बनवल्यात. हरकत नाहीये. 19 धावांची गरज अजूनही पाहायला मिळतीये. असं म्हटलं जातं ना हत्ती गेला आणि शेपूट राहिला असं काहीसं पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. मोहे मुवमेंट इथे पाहायला मिळाला आणि आज याची क्लिप ग्रुपवरती बिरवाडी संघाच्या पाहायला मिळाल्यात. काही शंकाच नसेल. मात्र करायचं काय होतं हे मला कळलं नाही. आय थिंक श्रेयस दादा वेकंड यांच्या माध्यमातून आयव्ही जेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि आयव्ही जेल पकडायला गेले असतील काय माहिती. 36 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहताय तर एकता कसारा संघाचा मार्ग इथून कठीण तिखट होत चाललाय आणि निश्चितच चॅम्पियन पदाकडे वाटचाल करत असताना श्री गणेश बिरवाडी हा संघ लास्ट 2 डिलिव्हरी रिमेनिंग. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथं विजय कुणाच्या पदरात पडेल हे जवळजवळ निश्चित होण्याच्या मार्गावरती. प्रत्येक खेळाडूच्या गालावरती तुम्ही हसू पाहताय. बिरवाडीकर अतिशय आनंदामध्ये. श्री गणेश बिरवाडी चॅम्पियन पदाकडे वाटचाल करत असताना शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि नक्कीच जवळजवळ चॅम्पियन झाल्याची त्यांना जाणीव आणि शेवटच्या 1 चेंडू नंतर तयारी सुद्धा त्यांनी केलेली पाहायला मिळते. सेलिब्रेशनची काय तयारी असेल. कुणीही स्टंप काढायचा नाही.
प्राइज मधनं स्टंप कुणी जर काढून न्याल तर आयोजकांच्या वतीनं प्राइज मधनं तुमचं प्राइज कट केलं जाईल. स्टंप भरपूर महागडे आहेत, इलेक्ट्रिक स्टंप आहेत, तिथं माईक आणि कॅमेरा लावलेला आहे. स्टंप कुणी घेऊन जाऊ नका, स्टंप घेऊन जाऊ नका, सेलिब्रेशन करा आणि आणून द्या. या ठिकाणी चॅम्पियन होत आहेत श्री गणेश बिरवाडी, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. शिरोळ संघाचे कॅप्टन आपण समोर या. शिरोळ संघाचे कॅप्टन शिरोळ संघाचे कॅप्टन मुनाबाई या ठिकाणी आहेत आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या समोर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि इच्छा स्पोर्ट्स शिरोळ या दोन संघांच्या दरम्यान आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस करत आहोत. मी आदरणीय बंडूदादा नार्वेकर आणि भास्करदादा जाधव आपणास विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. जो संघ टॉस जिंकेल त्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्ही देऊ. त्याचबरोबर तथा सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण या. मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आपणास विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. या ठिकाणी टॉस केला जाईल आणि जो संघ टॉस जिंकेल त्या संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल.